सुप्रभात. स्वागत आहे तुमचं आजच्या राशी भविष्यामध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या या राशी भविष्याला आणि जाणून घेऊयात की आज कुणाच्या आयुष्यामध्ये काय घडणार आहे ते. सर्वात पहिली रास मेष रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्ही तुमच्या मनातील भावना तुमच्या कुटुंबातील सदस्यांसोबत शेअर कराल, ज्यामुळे तुमच्या मनावरचं ओझं हलकं होईल. जर तुम्हाला व्यवसायामध्ये काही समस्या येत असतील तर आज तुम्हाला त्यातूनही आराम मिळेल. प्रेमजीवन जगणाऱ्या लोकांना आज एक चांगली बातमी ऐकायला मिळू शकते. आज तुमच्या मनामध्ये कोणाबद्दल जर नाराजी असेल तर ती दूर करण्यामध्ये समोरची व्यक्ती यशस्वी होईल. आज तुमच्या कुटुंबातील सदस्य तुमच्यासाठी एक सरप्राईज पार्टीचं आयोजन करू शकतात आणि तुमच्यासाठी भेटवस्तू देखील आणू शकतात. आज नशीब 67% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज योग आणि प्राणायामाचा अभ्यास करा. आता पुढची रास वृषभ रास. श्री गणेशजी सांगतात की राजकारणाच्या क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या लोकांसाठी आजचा दिवस हा चांगला राहणार आहे, कारण आज त्यांच्या वक्तृत्वामुळे त्यांना आदर मान सन्मान मिळत असल्याचं दिसतंय. त्यामुळे राजकारणाच्या दिशेनं त्यांचे प्रयत्न हे फलदायी ठरताना दिसत आहेत. आज तुम्ही तुमच्या जोडीदाराला नवीन व्यवसाय सुरू करण्यास सांगू शकता. कुटुंबातील लहान मुलं आज तुमच्याकडून काही हट्ट करू शकतात जे तुम्हाला त्यांचे पूर्ण करावे लागतील. आज नशीब 63% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज भगवान विष्णूंची 108 वेळा माळ जप करा. आता पुढची रास मिथुन रास. श्री गणेशजी सांगतात की आज जर तुम्ही तुमच्या व्यवसायासाठी कोणत्याही बँक किंवा एखाद्या पतसंस्थेकडनं पैसे उधार घेण्याचा विचार करत असाल तर काही काळ वाट पाहणं तुमच्यासाठी चांगलं आहे. अन्यथा ते परतफेड करणं हे तुमच्यासाठी फारच कठीण होऊन जाईल. आज तुम्हाला तुमच्या मुलांकडनं निराशा सहन करावी लागू शकते आणि म्हणून त्यांच्यावरती लक्ष ठेवा. आज व्यवसायामध्ये काहीही करताना कोणाचाही सल्ला घेऊ नये, अन्यथा काही लोक तुम्हाला काम पूर्ण करण्यापासून रोखण्याचा प्रयत्न करू शकतात. आज तुम्ही तुमच्या कुटुंबासह एखाद्या शुभ कार्यक्रमामध्ये सहभागी होऊ शकता. आज नशीब 78% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज माता पार्वती किंवा उमा पार्वतीची पूजा करा. आता पुढची रास कर्क रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा तुमचा आनंदामध्ये जाईल. भागीदारीमध्ये व्यवसाय करणाऱ्या लोकांना आज चांगले आर्थिक लाभ मिळू शकतात, ज्यामुळे त्यांची आर्थिक स्थिती आज सुधारताना दिसेल. आज तुमची सामाजिक प्रतिष्ठा देखील वाढेल, ज्यामुळे तुमची समाजामध्ये एक चांगली प्रतिमा तयार होईल. लोक तुमचे मित्र बनण्याचा प्रयत्न करतील. आज तुमच्या मुलांना कुटुंबातील सदस्यांसोबत मजामस्ती करताना पाहून तुम्हाला आनंद होईल. आज परीक्षेची तयारी करणाऱ्यांना एकाग्रतेनं कठोर परिश्रम करावे लागतील, तरच त्यांना यश मिळेल. आज नशीब 85% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही रोज रात्री शिल्लक भाकरी काळ्या कुत्र्याला खाऊ घाला. आता पुढची रास सिंह रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा तुमच्यासाठी अत्यंत खास असणार आहे. प्रेमजीवन जगणारे लोक त्यांच्या काही इच्छा त्यांच्या जोडीदारासोबत शेअर करतील, ज्या जोडीदार समजून घेईल आणि पूर्ण देखील करेल. जर तुम्ही आज तुमच्या कुटुंबातील कोणत्याही सदस्याला खरेदीसाठी घेऊन जात असाल तर तुमचं उत्पन्न लक्षात घेऊनच तो खर्च करावा. संध्याकाळी तुम्ही तुमच्या कुटुंबातील सदस्यांसोबत काही आनंदाचे क्षण घालवाल. विद्यार्थ्यांना आज त्यांच्या शिक्षकांकडनं प्रचंड सहकार्य मिळेल. आज नशीब 70% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज सकाळी तांब्याच्या भांड्यातनं सूर्यदेवतेला जल अर्पण करा. आता पुढची रास कन्या रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा तुमच्यासाठी मिश्रित स्वरूपाचा राहणार आहे. तुम्ही आज तुमच्या मुलांच्या भविष्यासाठी काही पैसे गुंतवाल, ज्यासाठी तुमच्या जोडीदाराचा सल्ला घेणं तुमच्यासाठी आवश्यक आहे. तुम्ही आज विमा पॉलिसी किंवा इत्यादींमध्ये गुंतवणूक करणं चांगलं राहील. जर तुम्ही एखाद्याला पैसे उधार दिले असतील तर ते पैसे परत मिळण्याची शक्यता खूप कमी आहे. व्यवसाय करणाऱ्या लोकांच्या डोक्यामध्ये एखादी आयडिया आली तर ती लगेच अंमलात आणा, कारण नफा मिळवण्यामध्ये तुम्ही आज यशस्वी व्हाल. आज संध्याकाळी तुम्ही तुमच्या पालकांना एका धार्मिक स्थळी घेऊन जाऊ शकता. आज नशीब 73% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गणपतीला दुर्वा अर्पण करा.
आता पुढची रास तूळ रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा तुमच्यासाठी आनंदाने भरलेला राहील. आज तुम्ही तुमच्या घरामध्ये काही क्षण एकांतामध्ये घालवाल. आज संध्याकाळी तुमच्या घरी पाहुणे येऊ शकतात, ज्यामुळे कुटुंबातील सर्व सदस्य त्यांच्या विदिमतीला व्यस्त राहतील. पण आज कुटुंबातील एखाद्या सदस्याच्या अचानक आजारपणामुळे मात्र तुम्हाला इकडे तिकडे धावपळ करावी लागू शकते आणि त्यांच्यासाठी तुम्हाला पैसेही खर्च करावे लागू शकतात. जर तुमच्या सासरच्या व्यक्तींशी काही वाद सुरू असेल तर तुमच्या जोडीदाराच्या मदतीनं तो आज सोडवला जाईल. आज नशीब 87% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज पांढरे आणि रेशमी कपडे दान करा. आता पुढची रास वृश्चिक रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्हाला व्यवसायामध्ये उत्पन्नाचे विविध स्रोत मिळतील, ज्याच्या आधारे तुम्ही तुमची आर्थिक स्थिती मजबूत करण्यामध्ये यशस्वी व्हाल. तुम्हाला आज तुमच्या भावंडांकडून भेटवस्तू मिळू शकतात. परदेशी लोकांसोबत व्यवसाय करणाऱ्या लोकांना आज निराशाजनक बातम्या ऐकू येतील, ज्यामुळे ते चिंतेमध्ये राहतील. आज तुमच्या मुलाची प्रगती पाहून तुम्हाला फार आनंद होईल. संध्याकाळी तुम्ही तुमच्या जोडीदाराला खरेदीसाठी बाहेर घेऊन जाऊ शकता. आज नशीब 86% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज कपाळावरती चंदनाचा टिळा लावा. आता पुढची रास धनुरास. श्री गणेशजी सांगतात की आज नवीन व्यवसाय सुरू करणाऱ्यांसाठी दिवस चांगला राहणार आहे. आज काही नवीन शत्रू तुमचे निर्माण होऊ शकतात, जे तुमची प्रगती पाहून तुमचा हेवा करतील. आज तुम्ही सामाजिक कार्यक्रमांमध्ये स्वतःहून सहभाग घ्याल, ज्यामुळे तुमचे कुटुंबातील सदस्य आनंदी राहतील. जर आज तुमचे वडील तुम्हाला काही सांगत असतील तर तुम्ही त्यांचं बोलणं शांतपणे ऐकावं. कधीकधी मोठ्यांचं ऐकणं हितकारक ठरू शकतं. आज नशीब 80% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज शनिदेवाचं दर्शन घ्या आणि शनिदेवाला तेल अर्पण करा. आता पुढची रास मकर रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्हाला व्यवसायामध्ये अचानक आर्थिक लाभ होण्याची दाट शक्यता आहे, ज्यामुळे तुम्ही तुमच्या समस्या सोडवण्यामध्ये यशस्वी व्हाल. तुम्हाला आज तुमच्या खाण्यापिण्याच्या सवयींवरती नियंत्रण ठेवावं लागेल. आज संध्याकाळी तुम्ही तुमच्या पैशांचा काही भाग हा गरिबांच्या सेवेमध्ये खर्च कराल, ज्यामुळे तुम्हाला एक प्रकारची मानसिक शांतता मिळेल. आज तुमच्या कुटुंबातील एखाद्या सदस्याच्या लग्नाच्या प्रस्तावाला मंजुरी मिळू शकते, ज्यामुळे तुमचे कुटुंबीय आनंदी होतील. आज नशीब 94% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज संकटनाशक गणेश स्तोत्राचं पठण करा. आता पुढची रास कुंभ रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा तुमच्यासाठी सामान्य असणार आहे. तुम्ही आज तुमच्या दैनंदिन गरजा पूर्ण करण्यासाठी पैसे खर्च कराल, ज्यामुळे तुमचा ताणतणाव वाढू शकतो. परंतु आज तुम्हाला हे सर्व तुमचं उत्पन्न लक्षात घेऊनच करावं लागेल. त्यामुळे भविष्यासाठी काही पैसे वाचवणं तुमच्यासाठी अधिक चांगलं होईल. लग्नासाठी इच्छुक असलेल्यांनी आज चांगले विवाहाचे प्रस्ताव त्यांना मिळू शकतात, ज्यांना कुटुंबातील सदस्य देखील स्वतःहून मान्यता देतील. आज नशीब 81% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज भुकेल्या लोकांना अन्न खाऊ घाला. आता पुढची रास मीन रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा तुमच्यासाठी गुंतागुंतीने भरलेला असेल. तुम्ही आज संपूर्ण दिवस तुमच्या व्यवसायामध्ये उद्भवणाऱ्या समस्या सोडवण्यामध्ये घालवाल. आज तुमची आई देखील तुमच्यावरती रागावू शकते. जर तुमचे काही जुने कर्ज असेल तर आज ते फेडण्यामध्ये तुम्ही मोठ्या प्रमाणामध्ये यशस्वी व्हाल, ज्यामुळे तुम्हाला थोडासा आराम मिळेल. तुमचा मानसिक ताण हा कमी होऊ शकतो. तुम्हाला आज व्हायरल आजारांचा त्रास होऊ शकतो. आज नशीब 91% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज ब्राह्मणाला दान करा. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीने राहणार आहे आजचं राशी भविष्य. तर मग हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.